जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड महाडच्या भूमीत 14 तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह करून अस्पृश्य समाजाला पिण्याचे पाणी खुले करून दिले। या सत्याग्रहाचा 98वा वर्धापन दिनानिमित्त 14 तळ्यावर राज्य आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने अनुयायी दाखल झाले आहेत। या ऐतिहासिक व क्रांतिकारक दिवसाचे महत्त्व जाणून रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली 14 तळ्यावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली। महाडच्या सर्व जनतेला किंवा महाराष्ट्रातून आलेल्या सर्व आंबेडकरी जनतेला मी अभिवादन करतो। आज या 14 तळ्याचा 98वा वर्धापन दिन आज तुम्ही पाहताय अत्यंत जल्लोषात देशात साजरा होतो। बाबासाहेबांनी केलेली क्रांती ही लोक आजही त्याचं आठवण या ठिकाणी दाखवत आहेत। त्यांची ज्या काही आठवणी त्याला आणखीन आम्ही उजाळा देण्याचा प्रयत्न करू। तुम्ही पाहिलं असेल गेल्या 3 वर्षापूर्वी भरत गोगावलेने एकनाथ शिंदे साहेबांना सांगून तो मानवंदना आपण सुरू केली। आत्ताच त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर ह्या 14 तळ्यामध्ये आपण एक फिल्टरेशन प्लांट लावतो जेणेकरून हे पाणी हे पिण्याजोगं झालं पाहिजे। आज जर पाहिलं तर त्याच्यामध्ये ते पिण्याजोगं पाणी नाही आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज सामाजिक न्यायमंत्री म्हणून या ठिकाणी आलेलं आहे। जरूर मला अभिमान आहे की मला या कार्यक्रमामध्ये संबंधित करता सहभागी होता आलं। आता आम्ही त्या भीम सृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो। त्यासाठी जी निधी लागेल ती माझ्या खात्यातर्फे मी देणार आहे। त्याबद्दलचा हा वेगळा विचार, औरंगजेब हा राजा होता, दृष्ट राजा होता, क्रूर राजा होता। त्यांनी अनेक मंदिरं असतील, महिलांची इज्जती असतील आणि शंभू राजांचा हत्या ही त्यांनी केलेली। आणि अशा पापी लोकांचं किंवा अशा हिंसाचारी राजाचं इथं आपल्याला अस्तित्व नव्हतं। तुम्ही हे समजून घेत नाही। अमेरिकेने लादेनला मारलं की नाही मारलं, का मारलं त्याला, आणि उचलून त्याला कुठं टाकलं, समुद्रामध्ये टाकलं। त्याची कुठं खबर दिसते तुम्हाला? आता हे कसाब याला फाशी दिली, मुसलमानांनी सुद्धा त्याला विरोध केलेला आहे की ती खबरसुद्धा आमच्याकडे नको। हेच धोरण मुसलमानाचं सुद्धा या ठिकाणी आहे। तुम्ही पाहत असाल कोणीही त्यांना सपोर्ट करत नाही। म्हणून आम्हाला औरंगजेबाची खबर इथे नको अशी मागणी आम्ही स्वतः केलेली आहे आणि याचा लढा अनेक वर्षापासून चाललेला आहे। काही समाजकंटक आणि काही विरोधी जाणून बुजून याला हवा देत आहेत, जातीय तेढ निर्माण करतात, परंतु त्याचा बंदोबस्त सरकार करणार। 20 मार्च 1927 रोजी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील 14 तळ्यावर पाण्यासाठी सत्याग्रह केला होता। या दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन हा दिवस सरकारने राष्ट्रीय जल दिन म्हणून घोषित करावा या मागणीकरिता सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पिंपळगावकर यांच्या नेतृत्वात नांदेडचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले आहे। धरणे आंदोलनानंतर पिंपळगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदनही देण्यात आले। मी महेंद्र पिंपळगावकर एक सामाजिक कार्यकर्ता आहे। मी गेल्या वर्षीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो 14 तळ्यावर सत्याग्रह केला, पाण्यासाठी जो सत्याग्रह केला, मानवतेच्या समानतेसाठी सत्याग्रह केला, त्या सत्याग्रहाची नोंद या देशात या जगात अजरामर व्हावी म्हणून आम्ही हा लढा चालू ठेवलेला आहे। आणि आमची मागणी अशी आहे की 20 मार्च हा दिवस राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित व्हावा। गेल्या वर्षीपासून मी अनेक सतत निवेदन देत आहे, पण हे सरकार काही याकडे लक्ष देत नाही। त्या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज धरणे आंदोलनाचा आम्हाला हत्यार उपसावा लागलेला आहे आणि आज आम्ही शासनाला जागृत करून आमची मागणी मान्य करून घेण्याच्या प्रयत्नात आहोत। जर हे शासन जागी झालं नाही, यापेक्षाही आम्ही तीव्र आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन करून ही मागणी सातत्याने लावून धरून या शासनाला जागी केल्याशिवाय राहणार नाही आणि हा दिन राष्ट्रीय जलदिन घोषित म्हणून करून घेणारच। यासाठी आम्ही हे आज जिल्हाधिकाऱ्यालयामार्फत शासनाला निवेदन दिले आहे। त्या निवेदनामधून त्यांनी काय भूमिका घेतील याकडे आमचं लक्ष लागून आहे। मी रवी गायकवाड
एका सामाजिक राजकीय चळवळीत काम करणारा आमचे सहकारी मित्र भाऊ महेंद्र पिंपळगावकर यांनी 20 मार्च हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी सत्याग्रह केलेला दिन राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित व्हावा, ह्या मागणीसाठी सतत पाठपुरावा केलेला आहे. त्यांनी शरद पवार साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे. त्या आशयाच्या पण बातमी प्रसिद्ध झाल्यात. आज त्यांच्या नेतृत्वात आम्हाला धरणे आंदोलन करावं लागलं. आमची शासनाला मागणी आहे की हा राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित करावा. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मानगाव येथे स्मृती परिषद शनिवार दिनांक 22 रोजी आयोजित केली असून सर्व बौद्ध बांधवांनी सकाळी 10 वाजता महात्मा फुले सभागृहामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय बौद्ध संघाचे अध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी केले. जय भीम. मी राजेंद्र भोसले, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर यांच्या वतीनं या ठिकाणी महात्मा फुले सभागृह मानगाव येथे 22 मार्च 2025ला आपण भव्य या ठिकाणी कार्यक्रम घेत आहोत. मानगाव परिषद 1920ला जी झाली त्याचा वर्धापन दिन आपण 22 मार्चला या ठिकाणी संपन्न करत आहोत. या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक आणि उद्घाटक म्हणून या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्याच पद्धतीनं श्रीमंत छत्रपती शाहूजी महाराज यांनासुद्धा आम्ही आमंत्रित केलेलं आहोत. त्याच पद्धतीनं आदरणीय ॲडव्होकेट विनीत पाटील साहेब हेही या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट SK भंडारे साहेब, राष्ट्रीय सचिव आदरणीय भिकाजी कांबळे साहेब आणि या महाराष्ट्र राज्याचे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आदरणीय UG बोराडे साहेब हेही उपस्थित राहून या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा आपल्या सर्वांना भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूरच्या वतीनं विनंती करतो की या कार्यक्रमासाठी आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. प्रति एकर 10 लाख रुपये अनुदान द्या. 2.5 एकरामागे 1 नोकरी व कंपनी. MIDC आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये त्रिपक्षीय लेखी करार करण्यात यावा. या प्रमुख मागण्यांना घेऊन निप्पान प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा सुशिक्षित बेरोजगार व महिला यांच्या उपस्थितीत भद्रावतीत भव्य मोर्चा काढण्यात आलाय. प्रकल्पग्रस्तांवर प्रशासनाकडून दडपशाही सुरू करण्यात आल्याने मरण आले तरी चालेल, पण हक्कासाठी शेवटपर्यंत लढणारच असं पवित्रा गेट तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो
ते निपाण संघर्ष प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती स्थापन करून आपल्या सरकारच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढणे ही दुर्दैवी अशी घटना आहे. या ठिकाणी जो प्रकल्पग्रस्त आहे तो 30 वर्षापासून अनेक समस्यांनी त्रासलेला आहे. आता म्हणजे या जागेवरती नवीन नवीन कंपन्या येऊन राहिलेल्या आहेत. त्या कंपन्या येत असताना उद्योगाचं स्वागत करतो आम्ही, परंतु तो उद्योग येण्यापूर्वी आमच्या ज्या काही न्यायोचित मागण्या आहेत, रास्त मागण्या आहेत, प्रति एकड 10 लाख रुपये अनुदान मिळालंच पाहिजे. 1 हेक्टरी म्हणजे 2.5 एकरामागे 1 नोकरी आणि कंपनी, सरकार आणि MIDC आणि प्रकल्पग्रस्त याच्यामध्ये एक त्रिस्तरीय लेखी करार होऊन या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी अशी मी माझ्या निवेदनातून मागणी करतो. भद्रावती तालुक्यामध्ये भद्रावती शहराच्या लागून 1996 रोजी 3300 एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली MIDCच्या मार्फतीने. तिथे निपाण डोंडो हा प्रकल्प उभा होणार होता, विद्युत प्रकल्प, पण तो झाला नाही आणि 30 वर्षापासून ती जमीन पडीत होती. 5 वर्ष पडीत राहिली. नंतर शेतकऱ्यांनी आपली उपजीविका करण्यासाठी ती जमीन शेती कसण्यात आली, शेती करण्यात आली आणि आजपर्यंत ती आजतागायत जवळपास 30 वर्षापर्यंत शेतकरी त्याच्यावर पीक घेत आहे. आणि आज जेव्हा निपाण डोंडो प्रकल्प आला नाही, 30 वर्षापासून कोणताही प्रकल्प तिथे सरकारच्या माध्यमातून MIDCच्या माध्यमातून झालेला नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की आम्ही 30 वर्ष रोजगारापासून वंचित राहिलो. जर तिथे कंपनी आली असती तर शेतकऱ्यांच्या मुलांना, शेतकऱ्यांना जे त्या वयात जे होते त्यांना काम करू शकत होते, त्यांना तिथे रोजगार मिळाला असता. तो रोजगार न मिळाल्यामुळे 30 वर्षात एका पिढीचं नुकसान केलं, पूर्ण एक पिढी बर्बाद केली रोजगार नसल्यामुळे. आणि त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबावर जे काही परिणाम झाले रोजगार नसल्यामुळे, त्याच्यामुळे त्याच्या मुलाबाळाचं शिक्षण, त्याच्या मुलाबाळाचं पुढचं भविष्य ते सुद्धा अंधारात गेलं. म्हणजे 2 पिढ्या या जमिनी हस्तगत करून त्या वापरात न आल्यामुळे, कंपनी उभी न झाल्यामुळे, उद्योग उभा न झाल्यामुळे तिथं जे नुकसान झालं त्याच्या मोबदल्याच्या निमित्ताने आम्ही आज येणारी कंपनी किंवा सरकारला या माध्यमातून एकरी 10 लाख रुपये अनुदान मागत आहोत. दुसरं, तिथे येणाऱ्या कंपनीमध्ये 2.5 एकरावर एक रोजगार मिळावा, एक शेतकऱ्याचा, एक प्रकल्पग्रस्ताचा एक मुलगा नोकरीला त्याला घेण्यात यावं. आणि हे सगळं करत असताना कंपन्या सगळं सांगतात आम्हाला की विकास होणार आहे, भागाचा विकास होणार आहे. प्रश्न विकास होऊन कोणाचा? कंपनीचा विकास, सरकारचा विकास. पण शेतकरी जिथं प्रकल्पग्रस्त आहे त्यांच्यावर जो अन्याय झाला, त्याच्या माध्यमातून त्याच्यावर जो काही रोजगार न मिळाल्यामुळे त्याचं जे काही नुकसान झालं त्याच्याविषयी सरकार काही बोलत नाही किंवा सरकारचे प्रतिनिधी बोलत नाही. प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊन प्रशासनही त्याच्यावर गप्प पडलेलं आहे. आणि दडपशाहीने हे जे शेतकरी आंदोलन करत आहे, प्रकल्पग्रस्त आंदोलन करत आहे, हे दडपशाहीने तिथे काम करण्याची सरकारची जे काही चालू आहे ते सरकारने कुठेतरी थांबवावं. शेतकऱ्यांशी वाटाघाटी करून शेतकऱ्यांचा न्याय मागण्याच्या संदर्भात सरकारने विचार करून तिथे ते काही मागण्या आहेत त्रिस्तरीय करार करून हे पुढे कसं राहील. त्यामुळे शेतकरी या प्रकल्प आला पाहिजे, कारखाना उभा झाला पाहिजे याच्यासाठी शेतकरी समोर येत आहे. पण सरकार म्हणून सरकार प्रकल्पग्रस्ताच्या मागण्या करत नाही. म्हणून आजचा हा मोर्चा आम्ही निवेदन देऊन तहसीलदाराकडे जाणार आहोत. MIDCने निपाण डोंडोसाठी 7 गावाची 3300 एकर जमीन निपाण डोंडोसाठी घेतली होती. त्या ठिकाणी ज्या उद्देशाने यांनी जमीन घेतली त्या ठिकाणी कंपनी आली नाही आणि तेथील शेतकरी बेरोजगार झाले. न्याय हक्कासाठी लढत असताना जवळपास 25 वर्ष पूर्ण झाले आणि तब्बल 30 वर्षानंतर या ठिकाणी ग्रेटा एनर्जी आणि न्यू एरिया कंपनी येऊ घातली आहे. आणि शेतकऱ्याचं जे नुकसान झालं त्या संदर्भात आम्ही उठाव करण्याचा प्रयत्न केला. वारंवार मुख्यमंत्री असो की पालकमंत्री असो, आमदार असो, इथले प्रशासन असो यांना निवेदन दिले. त्या निवेदनावर काही सोल्युशन न काढता एकीकडे आम्हाला बैठकीत बसवून घेतात आणि दुसरीकडे पोलीस प्रशासनाकडून काम करून घेतात. आंदोलन करत असताना आमचे जे काही सहकारी होते त्यांच्यावर केसेस लावल्या, लाकअप दिलं. ज्या केसेस लावल्या त्या केसेसच्या आधारावर लाकअप देता येत नाही, तरी पण या पोलीस प्रशासनाने लाकअपमध्ये टाकून
काहीतरी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला। आमचा एक सहकारी त्याला तडीपार केलं, वासुदेव ठाकरे याला, कारण हे आंदोलन दाबण्याचा पूर्ण प्रयत्न या शासनाकडून प्रशासनाकडून होत आहे। तरी पण आम्ही कुठलीही माघारी घेणार नाही आहोत। आमचं खूप मोठी मागणी नाही, एक सानुग्रह अनुदान 10 लाख रुपये आणि 1 हेक्टरवर 1 नोकरी ही आमची मागणी आहे, खूप रास्त मागणी आहे। शासन दरबारी आम्ही आज तहसील ऑफिसवर मोर्चा काढत आहोत आणि या मोर्चाच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत आणि जे काम कंपनीचं चालू आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत यांनी ते काम थांबवावं अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत। अमर रहे सुनील गुजर, अमर रहे भारत माता की जय अशा घोषणात कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर येथील त्यांच्या मूळ गावी शहीद जवान सुनील विठ्ठल गुजर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी पोलीस सैन्य दलाने प्रत्येकी 3 फैरी जाणून गुजर यांना मानवंदना दिली। शहीद गुजर हे रेजिमेंट बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये ऑपरेटर म्हणून कार्यरत होते। 13 मार्चला अरुणाचल प्रदेशात रस्ता दुरुस्तीचे काम करीत असताना त्यांचा बुलडोझर दरीत कोसळला आणि त्यातच ते शहीद झाले। अंत्यसंस्कारावेळी अनेकांचे डोळे पाणावले। त्यांच्या पश्चात 5 महिन्याचा मुलगा, पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे। त्यांच्या पार्थिवाचे खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी अमोल वडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकी MS, प्रांताधिकारी समीर शिंदे यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली। अमर रहे, अमर खाली कर मेरी ज़मीं महबूब मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका ना पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे। विशेष मागास व प्रवर्गाच्या व विणकरांच्या गेल्या 30 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण करत असल्याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे SBC आरक्षण बचाव संघर्ष समिती धर्माबाद येथील शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। या प्रसंगी सकल पद्मशाली समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महामंडळ SB साठी आश्रमशाळा, SB साठी वसतिगृह, सर्व पद्मशाली समाजाच्या वतीनं SBC समाजाच्या वतीनं सर्वांना सादर प्रणाम। 30 वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या आमचे पूर्ण झाल्या नसल्यामुळे आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं उपस्थित आहोत। सर्व 30 वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण व्हावे याकरिता दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालय धर्माबाद या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात येत आहे। आमचे मागण्या स्वतंत्र 2% आरक्षण 30 वर्षाखाली आम्हाला GR प्राप्त झालं होतं, तसं अध्यादेश आश्वासनसुद्धा दिलेले होते महाराष्ट्र सरकारने, परंतु आजवर ते लागू झालेला नाही, त्याची अंमलबजावणी झालेली नाही। प्रशासकीय स्तरावर 10 आश्रमशाळेची मागणी होती, स्वतंत्र आर्थिक महामंडळाची मागणी होती, त्यामधून एकही मागणी पूर्ण झालेली नाही। करिता प्रशासनास असं आम्ही आवाहन करतो की आमचे हे मागण्या लवकरात लवकर पूर्ण करावे। हे मागण्या पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून द्यावे आणि माननीय आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याच्यावर जातीने लक्ष देऊन लवकरात लवकर हे मागण्या पूर्ण करावेत ही विनंती। मी डॉक्टर बालाजी कोंपलवार, विशेष मागास प्रवर्ग राज्य सल्लागार, आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पद्मशाली समाज संघटना धर्माबाद व जिल्हा शाखेच्या वतीनं मान्य जिल्हाधिकाऱ्यांना SBCच्या मागण्याच्या संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। SBC समाजाच्या संदर्भामध्ये विशेष मागास प्रवर्गाला 2% आरक्षण देण्याचा निर्णय 1994ला राज्य सरकारने घेतला, पण आजही 30 वर्षानंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये व अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये हे आरक्षण लागू झालेलं नाही। तसेच वेळोवेळी या राज्याच्या विविध पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी विशेष मागास प्रवर्गातील व पद्मशाली समाजातील व विणकरांच्या संदर्भामध्ये एक राज्याचं आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। तसंच राज्यामध्ये
विशेष मागास प्रवर्गासाठी वसतिगृह व आश्रमशाळा सुरू करण्याचं हे आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। परंतु अद्याप या सर्व अध्यादेशाच्या संदर्भामध्ये अंमलबजावणी झालेली नाही आणि दिलेल्या आश्वासनाची पूर्ती झालेली नाही। म्हणून विशेष मागास प्रवर्गाच्या वतीनं व पद्मशाली समाज संघटनेच्या वतीनं शासनाला मी आवाहन करतो की या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करावेत, अन्यथा विशेष मागास प्रवर्ग व पद्मशाली समाज संघटनेच्या वतीनं राज्यभर आंदोलन तीव्र करण्यात येईल। जय हिंद। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय जिल्हा नांदेडच्या वतीने जागतिक महिला दिन, महिला जनजागृती रॅली व विविध कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सहाय्यक कामगार आयुक्त रोहन रुमाले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात सरकारी कामगार अधिकारी यास्मिन शेख, गांधी, आंबेडकर, मनरेगा मजूर संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विष्णू गोडबोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। प्रारंभी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली। मी रोहन घनश्याम रुमाले, सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड। 8 मार्च हा जागतिक महिला दिन आपण साजरा करतो। तर 8 मार्च रोजी आपण न घेता आपण थोडा उशिरा घेतोय, कारण महिलांचं सबलीकरण आणि महिलांचं सशक्तीकरण होणं गरजेचं आहे। त्याची एक सुरुवात म्हणून आपण जागतिक महिला दिन आपण साजरा केलेला आहे आज रोजी। आणि ॲक्च्युली जागतिक महिला दिन हे साजरा करणं हे एका कामगारानं अमेरिकेमध्ये निदर्शनं केली होती महिला कामगारांनी, म्हणून ही जागतिक महिला दिन आपण साजरा करतोय। आणि तेही कामगार होते आणि आमचा विभागही कामगार विभाग आहे, म्हणून आपण याची एक सुरुवात केलेली आहे या ठिकाणी। आणि मी जागतिक महिला दिनानिमित्त एकच संदेश देतो की सर्व महिलांना त्यांनी सतर्क राहावं, जागरूक राहावं, आजूबाजूची परिस्थिती काय आहे याचं त्यांनी भान ठेवावं आणि आपल्या मुलींना लहानपणापासून एक चांगलं शिक्षण द्यावं। संरक्षण, गुड टच, बॅड टच याबाबत पण त्यांनी आपल्या मुलींना सांगावं आणि जास्तीत जास्त महिला सशक्तीकरण कसं करता येईल यासाठी स्वतः पण त्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा। कामगार विभागातर्फे महिलांसाठीच आहे असं नाही आहे, सर्व जे काही कामगार बंधू आहेत, महिला असतील किंवा पुरुष असतील, त्यांच्यासाठी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत पण विविध योजना आहेत। तसेच घरेलू कामगार मंडळामार्फत पण योजना आहेत। तर त्यांनी त्यांचे जे काही नोंदित बांधकाम कामगार असतील त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ शकतो। आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यामागे काही महत्त्वाचे उद्देश ठेवून आम्ही एकत्र आलो होतो। थोडं नियोजनात आमच्या चूक झाली, पण आमचा उद्देश आता हे होतं की महिलांसोबत विद्यार्थी ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि मेन होतं की महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणं, लिंग समानतेला प्रोत्साहन देणं, महिलांच्या सशक्तीकरणाला चालना देणं, महिलांना कर्तृत्वाचा सन्मान करणं आणि हिंसाचार आणि भेदभाव विरोधात जागृती करणं
समावेशक विकासाला चालना देणं, प्रेरणा आणि प्रोत्साहन देणं हा आमचा उद्देश ठेवून आम्ही महिला दिन साजरा करत होतो. ह्या वर्षी थोडासा कमी प्रतिसाद मिळाला, पण आम्ही पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त जोमाने जास्तीत जास्त महिलापर्यंत पोहोचू आणि मुळात आमच्या ज्या कामगार महिला आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या हक्काची जाणीव करणं, त्यांच्यामधल्या अंधश्रद्धेचं निर्मूलन करणं, ह्या सगळा आमचा उद्देश होता. यावर्षी आम्ही पाहिजे तेवढं सफल नाही होऊ शकलो जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचण्याचा, पण पुढच्या वर्षी आम्ही जास्तीत जास्त महिलांना आणखी जास्त जोमात आम्ही महिला दिन साजरा करू. मी ॲडव्होकेट विष्णू गोडबोले, गांधी आंबेडकर महाराष्ट्र रोजगार हमी मजूर संघटनेचा अध्यक्ष आहे. आमचे सहकारीसुद्धा कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि जागतिक महिला दिनानिमित्तानं नांदेड जिल्हा कामगार कार्यालय यांच्यामार्फत आज कार्यक्रम घेतलेला आहे. यामध्ये आदरणीय नांदेड जिल्ह्याचे मुख्य अधिकारी रुमाले साहेब, यास्मिन मॅडम, सहकारी कामगार अधिकारी व त्यांचे सर्व सहकारी भंडारवार साहेब असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, या सर्वांनी मिळून या कार्यक्रमाचं पहिल्यांदाच नियोजन केलेलं आहे. आणि या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा त्यांनी 9:30 वाजता महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी त्या आपल्या आदर्शांची पूजा केली आणि तिथून मग रॅलीचं रूपांतर कामगार कार्यालयापर्यंत आणलेलं आहे. तर या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये महिला जागतिक दिन वेगवेगळ्या माध्यमातून साजरा केला जात आहे, परंतु कामगार कार्यालयांच्या ज्या काही महिला आहेत, ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लाखो महिला, 50 ते 60 हजार महिला आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये, त्या कामगार महिलांना आपला हक्क काय आहे हे कळावा यासाठी पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे. आणि नक्कीच पुढच्या वर्षी मात्र याच्यामध्ये 10 पट वाढ होण्याची 100% शक्यता आहे. महिलांचे हक्क काय आहेत, महिलांना कामगार कार्यालयातून विविध योजना मिळतात. मग या निमित्तानं हा कामगार कार्यालयाचा एक दायित्व आहे की आपण महिलांच्या हक्कासाठी जो कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना परिवर्तनवादी विचार देणं. या ठिकाणी शिवाजीनगरचे API विलास सर आले होते, वेगवेगळे अधिकारी आले होते, जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकारी आल्या होत्या, जिल्हा उद्योग केंद्रामधल्या महिला आल्या होत्या. यांचा सर्वांचा एकच उद्देश आहे की महिलांना न्याय मिळाला पाहिजे. महिलांच्या हक्काची लढाई जी आहे ती लढाई बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून दिल्या गेलेली आहे आणि ते संविधान आज आपण पाहतोय की आज 70-78 वर्ष झालेले आहेत, तरी महिला आज तो हक्क मिळवण्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या माध्यमातून लढाई करत आहेत. ही एक परिवर्तनाची लढाई कामगार कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि मला या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलवलं होतं. म्हणून मी सुद्धा कामगार संघटनेच्या वतीनं सर्व तमाम महिलांचा जागतिक दिनानिमित्तानं या ठिकाणी स्वागत करतो. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्जावरील सुनावणी होऊन कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश DV कश्यप यांनी कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे कोरटकरला मोठा दणका बसला असून त्याला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. कोरटकरला अटक करण्यासाठी कोल्हापूरचे जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आणि 6 पोलिसांचं पथक काल नागपूरला रवाना झालं आहे. मला नाही आहे, मी वारंवार पहिल्या दिवसापासून सांगतोय की मी जी काय फरियाद दिली होती ती छत्रपती शिवाजी महाराज, आमचे शंभूराजे, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्याबद्दल अत्यंत हीन पातळीवर जाऊन जी विकृत विधानं केलेली होती त्यानं व्यथित होऊन मी हे सगळा विषय लोकांसमोर आणला होता आणि त्याच्यातूनच मी हे सगळं फरियाद दिली होती. आणि त्याला इतके दिवस झाले, खरं तर महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इतके दिवस झाले हा माणूस अटक होत नव्हता. न्यायालयाच्या वेगवेगळ्या कायद्यांचा आधार घेऊन बचावाचा प्रयत्नात होता. आता न्यायालयानं सुद्धा, न्यायदेवतेनं सुद्धा त्यांच्याबद्दल जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळं असं विकृतीकरण करणारा, महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण करणारी जी काही हे व्यक्ती आहे याला तातडीनं पोलिसांनी कुठल्या बिळात बसला असेल तिथून बाहेर काढून अटक करावी आणि कायद्यानुसार जे काय कारवाई करायची ती केली पाहिजे. हा एकटाच आहे का की ह्याच्या पाठीमागं कोणतं षडयंत्र आहे का महाराष्ट्र अशांत करण्याचं, या सगळ्याचा तपास पोलिसांनी आत्ता करायला पाहिजे आणि ते करतील असा माझा एक विश्वास आहे. प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पुन्हा एक नवीन विनंती कोर्टाला केली होती की आत्तापर्यंत आपल्याला अंतरिम जामीन आहे तो
7 दिवसासाठी कंटिन्यू करावा, त्याच्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या एका केसचा दाखला दिला आणि पुन्हा आपल्याला 7 दिवस प्रोटेक्शन मिळावं अशी विनंती केली. त्यावरती युक्तिवादात असं सांगितलं की त्यातल्या फॅक्ट्स वेगळ्या आहेत, त्यावेळेला आरोपी कोर्टासमोर हजर होता, इथे तशी परिस्थिती नाही आहे, त्यामुळं हा अर्ज मंजूर करायचं कारण नाही आणि एकदा तुम्ही त्याला जामीन द्यायचा नाही असं ठरवल्यानंतर पुन्हा परत जामीन देणं हे चुकीचं ठरेल. ते कोर्टानं मान्य केलं आणि जामीन अर्ज फेटाळला आणि पुन्हा जे प्रोटेक्शन मागितलं होतं तेही फेटाळलेलं आहे. म्हणजे प्रशांत कोरटकरच्या अटकेचा मार्ग आता मोकळा झाला. प्रशांत कोरटकरच्या अटकेचा मार्ग मोकळा झालेला आहे. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.